इथे आपण जी भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे अर्धा वाटी खोबरं, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच अद्रक आणि 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे। तवा गरम करून थोडंसं तेल ॲड करून हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खरपूस आपण भाजून घ्यायच्या आहेत। छानशा अशा भाजून घेतल्यानंतर आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि थोडं थंड करून त्याचं वाटण करून घ्यायचं आहे। इथे थोडंसं कोकम घेतलं आहे, अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो घेतला आहे। कोकम जास्त घेतल्यामुळे आपण इथे टोमॅटो हा अर्धा करणार आहोत। त्यानंतर गॅसवर पॅन ठेवून तो ऑन करायचा आणि त्यामध्ये आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि तेल टाकून घ्यायचं आहे। तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण ॲड करून घ्यायचं आहे। इथे मी खोबरं अर्धी वाटी घेतलेलं आहे, त्याच्याने एक टेस्ट खूप छान प्रकारे येते। जे आपण कांदा आणि टोमॅटो घेतला आहे तोही आपण याच्यामध्ये ॲड करून टाकायचा, त्यालाही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर असं त्याला तेल सुटल्यानंतर इथे मी मिर्च पावडर आणि गरम मसाला एकत्र केला आहे, साधारणतः 2 चम्मच असणार टेबलस्पून, आणि अर्धा टेबलस्पून इथे हळद टाकली आहे, त्यालाही आपण छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। 7 ते 8 साधारणतः मी इथे कोळंबी घेतलेली आहे, अगोदरच मी इथे साफ करून घेतलेली आहे। तिला साधारणतः 1.5 पाव असणार आहे। तिलाही चांगला आपण मिक्स करून घ्यायचं। आपण तयार केलेलं जो वाटण आहे त्यामध्ये छानपैकी आपण असं त्याला मसाला लागूपर्यंत मिक्स करायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतायचं आहे आणि ते यामध्ये ओतून द्यायचं आहे। पुन्हा एकदा त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। छानपैकी असं मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये आपण जे कोकम घेतलेलं आहे ते कोकम आपण आणि मीठ चवीनुसार यामध्ये ॲड करायचं आहे आणि उकळी येऊपर्यंत जेवढं आपण पाणी टाकलेलं आहे त्याचं अर्धं पाणी म्हणजे ग्रेव्हीसारखी दिसायला लागले तर तोपर्यंत आपल्याला तिला शिजवायचं आहे। 5 मिनिटं तुम्ही झाकण ठेवून शिजवायचं आहे। बघा अशा प्रकारे तिला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर कोथिंबीर टाकून तुम्ही तिला सर्व करा। थँक्यू।